नमस्कार मैत्रिणींनो, मी दीपाली तुमचं दीप्स किचन कॉर्नरमध्ये स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत डोसा कसा बनवायचा आहे। तर डोसा बनवण्यासाठी मी 2 वाट्या तांदूळ भिजत घातलेले आहेत आणि 1 वाटी उडदाची डाळ हे 3 ते 4 तास भिजू घातले। आता हे आपण मिक्सरमधून बारीक काढून घेऊया। आपण डाळ आणि तांदूळ मिक्सरमधून फिरून घेतलेला आहे, छानपैकी बारीक झालेला आहे। आता हे आपण मिक्स करून घेऊया। हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे रात्रभर आपल्याला आंबवून ठेवायचं आहे। सकाळी आपण याचे डोसे बनवणार आहोत। डोशासाठी आपण आलूची भाजी बनवून घेऊया। त्यासाठी मी पॅन मध्ये 2 चमचे तेल घालत आहे। आपलं तेल गरम झालेलं आहे। यात टाकूया आपण थोडीशी मोहरी, थोडंसं जिरं आणि 1 मोठा कांदा मी उभा चिरून घेतला, तो घालून घेऊया। यातच आपण 5 ते 6 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या त्या आणि थोडासा कढीपत्ता घालूया। कांदा लालसर भाजून घ्यायचा आहे आपल्याला। कांदा आपला भाजला गेलेला आहे। आता यातच आपण टाकूया अर्धा चमचा हळद, 1 ते 1.25 चमचा मीठ आणि उकडलेले अर्धा किलो बटाटे हे मी स्मॅश करून घेतलेले आहेत। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलंय। आपली बटाट्याची भाजी तयार आहे। आता यावरून घालत आहे मी कोथिंबीर। तयार आहे आपली डोसासाठी तयार केलेली बटाट्याची भाजी। आता आपण सांबार बनवून घेऊया। त्यासाठी मी एका कढईत 3 ते 4 चमचे तेल घेतलंय। त्यात थोडीशी मोहरी टाकली आहे। आपली मोहरी तडतडलेली आहे। यात घालूया आता थोडंसं जिरं। त्यातच मी 2 बारीक कांदे चिरून घेतलेले आहेत, ते घालूया। कांदा आपला छानपैकी भाजला गेलेला आहे। त्यात टाकूया आता आपण लसणाची पेस्ट। आता यातच घालूया थोडासा कढीपत्ता, थोडीशी हळद, 2 चमचे लाल तिखट, 1 ते 1.5 चमचा धने पावडर आणि थोडासा सांबार मसाला। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता यातच घालूया आपण 2 बारीक चिरलेले लाल टमाटे। लाल टमाटे 2 मिनिट होऊ द्यायचे आपल्याला। थोडीशी कसुरी मेथी आणि थोडंसं हिंग। आता यामध्ये मी 2 वाटी तुरीच्या डाळीचं वरण शिजून घेतलं होतं कुकरमध्ये, ते घालत आहोत। आता यातच घालूया आपण पाणी। वरण आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलंय। आता यात घालूया आपण चवीपुरतं मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। तयार आहे आपला डोशाबरोबरचा सांबार। याला आता थोडीशी उकळी आली की आपला सांबार रेडी। आपल्या सांबाराला उकळी आलेली आहे। तयार आहे आपला डोशाबरोबरचा सांबार। आता आपण डोसे बनवून घेऊया। आपण रात्री हे मिक्सरमधून डाळ आणि तांदूळ फिरून घेतले होते, ते रात्रभर आंबवायला ठेवलं होतं। ते छानपैकी आंबवल्या गेलेलं आहे। पहा किती सुंदर आंबवल्या गेलेलं आहे। आता यात घालायचं आहे आपल्याला मीठ। 3 ते 4 चमचे मी मीठ घालत आहे। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता आपण बॅटर पासून डोसा बनवून घेऊया। अशा पद्धतीने आपल्याला ताव्यावर डोसा टाकून घ्यायचा आहे। तो 1-2 मिनिटं खालच्या साईडने होऊ द्यायचा आहे। 2 मिनिटं झालेले। पहा खालच्या साईडने थोडासा तांबूस रंग यायला लागलाय। आता हा सगळीकडून आपल्याला अशा पद्धतीने चमच्याने काढून घ्यायचा।
आणि 1-2 सेकंद खालच्या साईडने होऊ द्यायचं आहे आणि लगेच पलटून घेऊन त्यावर बटाट्याची भाजी घालायची आहे आपल्याला. ती भाजी अशा पद्धतीने पसरून घ्यायची आहे. तयार आहे आपली साऊथ इंडियन डिश डोसा. आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. अशाच पद्धतीने आपल्याला बाकीचे डोसेही बनवून घ्यायचे आहेत. तयार आहे आपला साऊथ इंडियन स्पेशल डिश डोसा विथ सांबर. तुम्हाला माझी ही डोसा बनवण्याची पद्धती आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.